हा वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आम्ही पाडलेले आहेत झाडाचे 2-3 नारळ आणि आता ते आम्ही फोडून खाणार आहे. आम्ही फोडणार नाहीये, नीलू काका फोडणार आहेत ना. आणि ह्या माझ्या 2 चिमण्या आहेत. ही बारकी चिमणी आहे, ही मोठी चिमणी आहे. आणि आम्ही आता नारळ पाडले, चिक्कू पण खाल्लेत. आता नारळ नीलू काकाला आपण फोडायला लावू आणि खाऊ. खाली पिल्लू असं चलो आहे की पिल्लू गेलं ना, पक्षी उडून गेलं ना. खरंच बाबा, ह्या झाडामुळे एवढी सावली नाही तर काय खरं आहे, काय खरं नाही. त्यातले पिल्ले दाखवूया आपण. चला काय दाखवू बाळा, माहिती का पिल्लं घरट्यात पिल्ले ना. अरे उडून जातील बाळा, नाही पक्षी ते घरट बनवले पक्ष्यांनी. पण ह्याच्यातलं नको बघायला, अंडी बिंडी असतील तर नको. नाही फुटली. कोणी टाकली ते पिल्लू त्यातलं असतं का? कुठे गेलं तू खरं उडून? टुनुक टुनुक उडून गेला. बिहान कुठे गेला? पाणी आणा गेलंय का? नाही. काकाला सांगा, नीलू काकाला सांगा नारळ फोडायला. नीलू काका फोडा. ही नारळ 2 वेगवेगळ्या झाडाचं इथं ना. नाही. व्हिडिओ प्ले केला. बघा 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 मला कशी करतात तुमचे नीलू काका. छान आली पण ती कोथिंबीर, पाठीत कोथिंबीर लावली. मारामारी करू नका, मी दाखवे ना व्हिडिओ मध्ये. आपलं नारळ फोडा बरं. बरं मी अगं मध्ये ना खोबरं तेल निघणार बघ. ह्याच्यात नाही मला वेगळ्या झाडाचं आहे ना. नाही त्या झाडात आहे. गावाकडची संपत्ती असते ही, है ना. हीच खरी संपत्ती. आम्हाला हे विकत घेऊन खावं लागतं. आता वाजले 11, 11:30. चला फ्रेंड्स, एवढाच व्लॉग होता. आता नारळ फोडतो, खातो नीलू काकाकडनं, आहे ना सोनू. नीलू काकाला गोड बोला, नीलू काका फोडून देतात नारळ आपल्याला. नीलू काका बाय बाय.